एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये दिवस रात्र आम्ही काम केलं. आज कोल्हापुरातील सगळे रस्ते 100 कोटीचेच नव्हे, गल्लीबोळातले रस्ते अतिशय चकचकीत झालेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवायचा हेच विरोधकांचं काम आहे. त्यांना काय बोलायचं आपण. ताई, आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्वजण कोल्हापूर शहरातील मंडळी सज्ञानी आहोत. खरं म्हणजे 220 कोटीचा IRBचा प्रकल्प कोणी आणला? लोकांच्या माथी मारला. टोलचं पाप लोकांच्या माथी मारलं. हे सगळं टोल कोल्हापुरातील लोकांच्यावर बसू नये यासाठी ह्या नालायकांच्यावर 750 कोटीची शासनानं ओवाळणी करून त्या IRBला पैसे दिलेले आहेत. हे काय मोठ्या तोंडानं बोलतात? इतके वर्ष सत्ता भोगतायत, लाज वाटायला पाहिजे ना. कोल्हापुरात प्राथमिक सोयीसुविधा नव्हत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक प्रकल्प, तो पण मी आमरण उपोषणाला बसलो, काळमावाडी धरणाचा तो मंजूर झाला. स्वतः आंघोळ करतात, लोकांना त्याचा काय उपयोग आहे का? त्याचं पहिलं त्यांनी काय ते सांगावं, दुसऱ्याची मापं काढू नये. सरकार म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम लोकांना न्याय द्यायला सक्षम आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार जर केला तर कन्व्हेन्शन सेंटर सुरू आहे, IT पार्क आलेला आहे, रंकाळा बदलताना आपल्याला दिसतोय, अनेक गोष्टी आम्ही करतोय. हद्दवाढ निश्चितपणे होणार. आणि म्हणून विरोधकांना आता उत्तर देण्या एवढं मोठे ते नाहीच आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून काही बोलायचं, संभ्रम निर्माण करायचा. मला वाटतं कोल्हापुरात एक कोणतरी असा बडबडत असतो नेहमी. आता सतेज पाटील पण तसेच होतात की काय असं मला वाटायलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी महापालिका इलेक्शन झाले, त्यावेळी प्रचाराला ज्यावेळी शहरात फिरले त्यावेळी त्यांनी रस्ते दिसले. बघा, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं कोल्हापुरातील लोकांना जो रस्त्याचा त्रास होत होता, खड्ड्यांचा त्रास होत होता, मी सलग 5-6 वेळा मॅरेथॉन बैठका त्यासाठी घेतल्या. अधिकाऱ्यांना अंगावर घेतलं, विकसकाला अंगावर घेतलं, स्वतः निधी आणायचा, जेवढं देता येईल तेवढा निधीचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे सगळं करत असताना निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणाने यामध्ये काम करत आहोत. विरोधकांना काय दिसलं हे मला माहीत नाही. विरोधकांना फक्त आमची सत्ता दिसते आहे आणि त्या सत्ता त्यांच्याकडून गेल्यामुळं त्यांना जळफळाट झालेला आहे. आमची कसली हत्तीवरून मिरवणूक काढणार तुम्ही? तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा ना. तुमची कॉलेज मोठी केली, तुमचं हॉटेल मोठं केलं, तुम्ही स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या. हे आम्ही केलं नाही. आमची एकही संस्था नाही, एकही हॉटेल आम्ही बांधलं नाही. लोकांची सेवा करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला खात्री आहे, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीमागे कोल्हापूर जिल्ह्यातील जनता राहील.